बघा तिकडे आग वेलकम बॅक मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. रंगतदार मॅच आपण पाहतोय. अक्षय सी फूड प्रेझेंट नायगाव कुलेवाडा चषक 2026 चा हे महासंग्राम आणि चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. सिद्धिविनायक मीरा रोड आणि मात्रे ब्रदर्स टेंबवली या दोन संघांमध्ये आपण खेळताना पाहतोय. आणि सध्या जर बघितलं गेलं तर टार्गेटचा विचार केला तर फार मोठं आव्हान नाहीये. धावफलकावरती 42 धावा बनवायचे आहेत, परंतु मी म्हणेन की टेंबवलीची बॉलिंग लाईनअप ज्या पद्धतीने, बॉलिंग अटॅक ज्या पद्धतीने आहे, त्यांच्याकरिता तो एक सन्मानजनक स्कोर असू शकतो किंवा ते फाईट बॅक देऊ शकतात. परंतु सिद्धिविनायक मीरा रोड या संघाला अंडर एस्टिमेट नाही करू शकत आपण. बॅटिंग लाईनअप त्यांची देखील स्ट्रॉंग आहे. 42 आव्हान. यश नांदुरकर षटक क्रमांक पहिलं घेऊन. यश नांदुरकर डे बाय डे स्वतःला ऑलवेज सिद्ध केलं या खेळाडूने. पहिला बॉल सौरभ मिश्रा याच्या अगेन्स्ट घेऊन पहिला डेड बॉल. मृत चेंडू. यश नांदुरकर आता आपली साईड चेंज करतात. सर्वप्रथम तर ते ओव्हर दी विकेट आले होते आणि आता राऊंड दी विकेट ते सुरुवात करतात. प्लॅनिंग्स बदलले त्याने. गोलंदाज तयार. यश पहिला बॉल. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडलने अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीने. माहिती आहे सौरभ मिश्राला एक गोष्ट ठाऊक आहे की लो टोटलमध्ये ऑलवेज एक गोष्ट इम्पॅक्ट करते की विकेट. कारण की लो टोटल जेव्हा पण सुरुवातीला अर्ली विकेट्स पडतील ना, तेव्हा ती मॅच तुम्हाला क्लोज किंवा हार्ड होताना दिसते. त्यामुळे माहिती आहे की सुरुवातीला तुम्हाला आता डिफेन्सिव्ह खेळायचं आहे. सिंगल डबल इम्पॅक्ट भरपूर करेल आणि त्याकरिता पहिल्या बॉलवरती एक सिंगल घेतली आहे. 42 धावांचा वन आहे. नांदुरकर पुन्हा तयार. पुढील बॉल पुन्हा थोडा लाईनअपमध्ये, रनअपमध्ये थोडे पद्धतालित्यामध्ये त्याच्या अडचणी पाहायला मिळतात आणि त्यामुळे पुन्हा एकदा सुरुवात करेल. एक चेंडू फेकून झाला धाव फलकावरती. एक धाव आपण पाहतोय. बॅटिंग लाईनअपचा जर विचार केला तर मनीष आणि मंदार या दोघांनी सुरुवात केली होती. आदित्य तौशिफला देखील आपण आज खेळताना पाहिलेलं. वाईड यॉर्कर करायचं होतं. ड्राईव्ह केले बॉलला. डीपमध्ये फिल्डर आहेत. मनीष आहेत आणि मोनिश आहेत. बॉल उचलून फेकी करेपर्यंत एक सिंगल पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2 आणि धाव फलकावरती आपण धावा पाहतोय. 2 सिंगलच्या मदतीनं 2 या आकड्यावरती. यश नांदुरकर विकेटच्या शोधामध्ये असेल. टॉससाठी यायचंय. ओ स्लो बॉल. गती परिवर्तन. यश शिखरी ताकद. गतीमध्ये चेंजेस केले आणि त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळेल. यानंतर होणारी मॅच, यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. घेवली 11 हर्षद महाराज यांचा संघ आहे आणि जेम्स बॉन्ड राई. आपण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. घेवली 11 आणि जेम्स बॉन्ड राई. ऑप्शनचा बाहेर. पुन्हा एक चांगला बॉल आहे आणि यावेळेस देखील डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल्स आलेत आणि त्यानंतर नांदुरकरने 2 डॉट बॉल फेकलेत. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा फलकावरती आहेत. टेंबवली संघाला एक गोष्ट बारकाईने माहिती आहे, जरी टोटल मोठा नाही आहे तरी देखील फाईट बॅक कसा द्यायचा आहे ते त्यांना अगदी योग्य पद्धतीने माहिती आहे. आता परंतु ओव्हर थ्रोच्या माध्यमातून धाव मिळेल.
इंटेन्शन चांगलं होतं. मी म्हणेन की यष्टीरक्षक प्रतीक आहे आणि हॅलो हॅलो चेक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. षटक क्रमांक 2 आणि टार्झन ऑफ टेंबवली प्रतीक सध्या गोलंदाजीवरती आहे. 5 धावा आहेत. पायावरती बॉल आणि आता बरोबर अपील आणि मिळतो विकेट. धक्का क्रमांक पहिला, प्रतीकला मिळाली सफलता. सध्या आपण टॉस करत आहोत गिवली 11 आणि जेम्स बॉन्ड राई. येतुकुला गंगीकर त्यांच्या शुभस्य आपण टॉस करत आहोत. आणि सध्या टॉस कंप्लीट करत आहोत आणि नाणेफेकीचा कक्षामधनं रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचतोय. परंतु आतापर्यंत मॅचचा जर विचार केला तर धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 5. प्रतीक कमाल करतोय. आणखी एक चांगला बॉल हवेमध्ये होता, फिल्डर पासून थोडा दूर राहिला. एक धाव बनली, दुसरीचा प्रयत्न हा नामध्ये होते. 2 धावा बनतील. बघा एफर्ट्स किती चांगले टाकतात सध्या टेंबवलीचे सगळे खेळाडू. संपूर्ण स्वतःला झोकतात. त्यांना माहिती आहे अशा छोट्या टोटल मधनं मॅच भरपूर वेळा निघल्यात. धाव फलकावरती धाव 1च्या मदतीनं 6 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिला लेग बाईच्या स्वरूपात एक धाव, मग लेग बिफोरच्या माध्यमातून एक विकेट, मग एक सिंगल. कुणाल स्ट्रायकर एंडवर. कुणाल ऑन साइडला लॉफ्टी ड्राईव्ह केला. फिल्डर डीप मध्ये आहेत. बॉलला उचलतील फेकी करेपर्यंत एक सिंगल मिळेल. मनीष होते आता यावेळेस. गिवली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि डिसाईड केले बॉलिंग. जेम्स बॉन्ड राईस संघाला इन्व्हाइट केलं जाईल बॅटिंग करण्याकरिता. यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल.
आज आपण फर्स्ट हाफ क्लिअर केला आणि फर्स्ट हाफचा जर विचार केला तर पहिला वरचा हाफमधनं पुढे जाताना संघ आपण सातपाटी संघाला पाहिलाय. चांगला खेळ आपण त्यांच्या माध्यमातून आज पाहिला. दोन्ही मॅचेसमध्ये खूप कमालीचा खेळ केला. स्पेशली मी म्हणेन की सेकंड मॅच मध्ये खूप क्लोज गेली होती ती मॅच. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 7 वरती 1 अशी परिस्थिती आपण पाहतोय. बॅटर स्ट्रायकर एंड वर रोशन, कुणाल आणि रोशन ही जोडी सध्या. प्रतीक पाटील पुन्हा एक हवेमध्ये बॉल मिड ऑफला क्लिअर केलाय आणि त्यानंतर लॉंग ऑनचे फिल्डर पोहोचतात. फेकी करेपर्यंत एक सिंगल जरूर बनेल आणि या सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धाव आता पुढे सरसावली गेली. टीव्ही स्क्रीन अंपायरकडे आपण जाऊयात. रनआउट करिता हा कॉल आहे. चेक करूयात या आमचे तिसरे पंच. परंतु काय कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. मनीष मोनिश दोघे बंधू तिथपर्यंत पोहोचले. बॉल फेकला आणि जेव्हा यस्टनवरती बॉल लागला तेव्हा आता चेक करावं लागेल की ती बॅट लाईन 7 मध्ये पोहोचले की नाही. क्लोज इन्काउंटर आहे. तिसरे पंच आमचे या. बॅटर सेफ असेल. पोचली आहे बॅट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय जेव्हा यस्टनवरती बॉल लागलेला तेव्हा त्या क्रीज 7 मध्ये बॅट आली होती आणि त्याच्यामुळे एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलं गेलं 8 आकड्यावरती. कुणाल रोशन या दोघांवरती खूप सारी जिम्मेदारी आहे. प्रतीक पुन्हा तयार. ओ स्लॉक स्वीप करायचा होता. अपील जोरदार. आता नॉन स्ट्रायकरला पुन्हा धोका परंतु एक धाव फलकावरती आता कंप्लीट केली गेली आणि या एका धावेच्या मदतीनं धाव फलक षटक क्रमांक 2 समाप्त झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 9. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली टेंबोली संघाकडनं. पॉवर प्ले चांगला एक्झिक्यूट केलं त्याने आणि हेच तर प्लॅनिंग होते की सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये थोडा दबाव टाकला जाईल बॅटिंग लाईनअप वरती आणि तेच काम केलं आहे. परंतु एक चांगली बाब अशी देखील आहे की पहिला विकेट पडल्यानंतर या दोन्ही बॅटर्सने थोडा शांत खेळ दाखवायचा प्रयत्न केलाय. फार जास्त आक्रमकता नाही दाखवली कारण की सिद्धिविनायक मीरा रोड संघाला देखील माहिती आहे की इथे डबल सिंगल महत्वाचे आहे, तिथे विकेट महत्वाचे आहेत आणि विकेट जर वाचवले गेले तर परिस्थिती बदलू शकते. आफ्टर 2 ओव्हर्स जेव्हा टेंबवली संघ बॅटिंग करत होते त्यावेळेस 22 धावा होत्या फलकावरती. 3 विकेट गमावलेले परंतु सिद्धिविनायक मीरा रोड 9 धावा आहेत. 1 विकेट त्याने गमावलाय. पण सध्याची परिस्थिती म्हणेन की मी 50-50 कारण की टेंबवली संघाचं पॉवर प्ले चांगलं एक्झिक्यूट झालेलं परंतु त्यानंतर डेप्थ मध्ये त्यांच्याकडनं धावा नाही आल्या. बॅक टू बॅक विकेट पडत गेलेले आणि ऑल आउट झाला होता संघ. आणि आता मीरा रोड संघ काय करेल पाहावं लागेल. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 3 घेऊन मोनिश पाटील. मोनिश पाटील गोलंदाजीवरती आता आलाय षटक क्रमांक 3 घेऊन. पहिल्या षटकामध्ये नांदुरकर, त्यानंतर जर बघितलं गेलं तर प्रतीक पाटील आला आणि आता मोनिशला आणला गेला गोलंदाजीवरती. आज टेंबवली संघाचा विचार केला तर 2-3 चेहरे नाही दिसत आहेत. आज त्यांचा गोलंदाज वेदांतची उपस्थिती देखील नाही आहे आणि त्याचबरोबर कॅप्टन कुल परेश गोराडकर त्याची देखील उपस्थिती नाहीये परंतु जितके आहेत त्यांना घेऊन हा संघ लढू शकतो. मोनिश तयार. षटक क्रमांक 3 कंट्रोल मध्ये दिसते. मॅच रंगेल. ही मॅच क्लोज होईल. पहिला बॉल हवेमध्ये इन्सर्ट आउट खेळायचं होतं. फिल्डर दूर वरून आले परंतु तिथपर्यंत नाही पोहोचू शकले आणि त्यानंतर एक धाव फलकावरती बनवली गेली. अंपायरचा इशारा नो बॉल.
ओव्हरस्टेपिंग. यस, ओव्हरस्टेपिंग हा नो बॉल केलाय. पहिलाच बॉल नो आला, त्यामुळे नो +1 अशा 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आता वाढल्या. धावसंख्या फलकावरती 11 आकड्यावरती. हा पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला क्लिअरली दिसतंय की तो पाय थोडा पुढे गेला आणि त्याच्यामुळे अंपायरचा इशारा नो बॉल आलाय. फ्री हिटचा बॉल. डेड बॉल. 24 बॉल आणि 31 धाव्यांची गरज आहे. छोटे टोटल्स आपण अनेकदा पाहिलेत ना की थोडे क्रुशियल मोमेंट वरती जातात, ऑलवेज ट्रिकी मॅच होतात. आणि सर्वात मोठं उदाहरण आपण त्यावरती देखील चर्चा करूयात. ओ प्ले अन मिस, फ्री हिटचा बॉल. आणि आज या स्पर्धेमध्ये एका गोष्टीची चर्चा मी खूपदा केली आहे की पहिल्या दिवसापासून आपण पाहिलं फ्री हिट वरती मोठे फटके नाही आलेले. फ्री हिट भरपूर पाहिले, परंतु एकच चौकार आलाय. सगळे फ्री हिटचे बॉल गोलंदाजाच्या पक्षामध्ये गेलेत. चांगला बॉल आहे, तितक्याच चांगल्या पद्धतीने पिक केलाय. बॉल निघून जाईल सरळ मिड विकेट पार. रोशनचा हा वार, येतोय षटकार. प्रेक्षकांनी एका हातामध्ये कॅच घेतली आणि त्यानंतर त्यांचे एक्सप्रेशन पहा टीव्ही स्क्रीन वरती. क्या बात आहे. एका हातामध्ये कॅच पकडले. या कोण प्रेक्षक आहेत आमच्या व्यासपीठावरती. इनसाइड आउट. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला बॉल चाललाय. फिल्डर डीप मधनं आलेत, भरपूर लांब न आले, परंतु नाही रोखू शकत. मागील 2 चेंडूवरती आल्या धावा 10 आणि आता सिच्युएशन बदलली आहे. 21 धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. विजयाकरिता 21 बॉल, 21 धाव्यांची गरज आहे. आणि पोहोचले प्रेक्षक ज्यांनी कॅच पकडली होती. एका हातामध्ये कॅच पकडलेले. शफल केला, पायावरती बॉल लागला, त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलक आपण पाहतोय 21 आकड्यावरती स्थगिती पाहत असताना 20 बॉल 21 धाव्यांची गरज आहे. विकेटच्या शोधामध्ये असेल टेंबवली संघ. त्यांना विकेट हव्यात, विकेट हव्यात. विकेट काम करू शकतं. सिद्धिविनायक मीरा रोड त्यांना देखील माहिती आहे, स्पेशली रोशन हा शांतही आहे आणि शांतीत क्रांतीही करतो तो. आणखी एक चांगला बॉल आहे. प्रतीक आहे तिकडे, फेकतील डायरेक्ट नॉन स्ट्रायकर एंडला, परंतु फेकी करेपर्यंत एक धाव फलकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक 1ने पुढे सरसावलं गेले. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 22 आकड्यावरती. कुणाल डबल सिंगल वरती खेळतोय. रोशनही तेच कामगिरी करतोय, पण रोशनला जेव्हा संधी मिळेल तो अटॅक ही करतोय. 7 मध्ये 13 बनवल्यात रोशनने, 6 मध्ये 5 बनवल्यात कुणालने. टीमचं टोटल 22 वरती 1 विकेट परतला गेलाय. या षटकातील अंतिम बॉल. मनीष या षटकामध्ये थोड्या धावा खर्च केल्यात. 1 सिक्सर 1 चौकार 1 सिंगल आणि सुरुवातीला नो बॉल केला होता. अंतिम बॉल. शेवटचा अंतिम बॉल. बॉल निघून चाललाय आणि त्यानंतर आता पाहावं लागेल काय झालंय, परंतु एक धाव तर कंप्लीट केली. आपण जाऊया टीव्ही स्क्रीन अंपायर कडे, चेक करूयात तिकडे. हा पहा शेवटचा अंतिम बॉल उडवला होता योग्य पद्धतीने, बरोबर स्ट्रोक खेळलेले, पण तिकडे अगदी क्लोज फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. आदित्य भोईर होते तिकडे. कॅच कंप्लीट करायचा आदित्यने तर प्रयत्न जरूर केलाय, पण जेव्हा बॉल अडवलाय तेव्हा तो सीमारेषेच्या आतमध्ये आहे की बाहेर पाहावं लागेल. सेफ आहे. चला वाह, आदित्य कमाल केली आहे. भले कॅच नाही पकडू शकला, परंतु आपल्या संघाकरिता जवळपास 5 धावा त्याने रोखल्यात.
18 बॉल आणि 18 मध्ये आता 19 धावांची गरज आहे. मैदानामध्ये एक छोटासा ड्रिंक ब्रेक आपण घेतला आणि जेव्हा पण ड्रिंक ब्रेक आपण मैदानामध्ये घेतो ना, एक मेसेज बाहेरून पोचतो जरूर की आता अशा सिच्युएशनमध्ये काय केलं जाईल, टॅक्टिक्स बनवल्या जातात आणि अशा क्रुशियल मोमेंटचा मॅचेस मी मगाशी म्हटलं होतं ना की छोटे टोटल ऑलवेज ट्रिकी होतात आणि त्याचा सर्वात मोठं उदाहरण आपण खूपदा त्याचे एक्झाम्पल पाहिलेत. परंतु ISPL मध्ये जर बघितलं गेलं तर 10 षटकांची मॅच आणि आपण ISPL ची जी पहिली मॅच पाहिली 59 धावांची गरज होती, 60 धावांची गरज होती आणि 10 षटकांमध्ये 60 धावा बनवणं असं वाटत होतं की ISPL सारख्या फॉर्मॅटमध्ये इझी होऊ शकतं, परंतु त्या धावा डिफेंड केलेल्या आणि असं खूपदा झालंय. 4 षटकांमध्ये अर्थात 24 बॉलमध्ये 24 धावाही रोखल्यात, 18 मध्ये 18ही रोखल्यात आणि 6 चेंडूमध्ये 1 धाव ही रोखलेली आहे. हे विक्रम होतात पण त्याकरिता तुम्हाला लढावं लागतं, त्याकरिता तुम्हाला तुमची लढावी वृत्ती दाखवावी लागते. आणि मी आय थिंक सो पहिल्या दिवसामध्ये देखील एक गोष्ट उल्लेख केला होता की बघा तुम्हाला तुमचा रिझल्ट काय येतोय त्यापेक्षा महत्वाचं काय, तुम्ही फिनिश लाईन पर्यंत चालत राहणं गरजेचं आहे, रिझल्टचा विचार न करता. आणि सध्या तरी मी म्हणेन की हेच करायचं आहे दोन्ही संघांना. रिझल्ट काही येऊ द्या, जिथपर्यंत फिनिश लाईनिंग आपल्यापर्यंत दिसत नाही तिथपर्यंत चालत राहणं गरजेचं आहे. 18 बॉल 19 धावांची गरज, 23 धावा सध्या फलकावरती जोडल्यात. दोन्ही सेट बॅटर, 7 मध्ये 6 बनवणारा कुणाल स्ट्रायकर एंड वरती आणि 7 मध्ये 13 बनवणारा रोशन नॉन स्ट्रायकर एंड वरती आणि गोलंदाजीवरती गोलंदाज नांदुरकर. यश नांदुरकर पुन्हा तयार होतं आपल्या स्पेलचं दुसरं षटक घेऊन. जेव्हा पहिल्यांदा पॉवर प्ले मध्ये आलेला तेव्हा 4 सिंगल त्याने खर्च केलेला, चांगली गोलंदाजी केली होती. पहिला बॉल यश तयार, समोर टाकला होता, अंपायरचा इशारा येतोय ओव्हरस्टेपिंग, हा नो बॉल. फेकी करेपर्यंत 1 धाव बंटी आणि एका धावेच्या मदतीनं 1+1 नो+1 अशा 2 मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलं गेलंय 25 आकड्यावरती. हा पहा यश नांदुरकरचा पाय पुढे गेला आणि ओव्हरस्टेपिंगच्या माध्यमातून हा नो बॉल आलाय. पुन्हा एकदा फ्री हिट, पुन्हा एकदा संधी. याआधी मुनीशने केलं होतं नो बॉल, आता यशने केलाय. ती लक्ष्मण रेषा तुम्ही जर ओलांडली तर मग त्याचा भुगता तुम्हाला भरावा लागेल. 18 मध्ये 17ची गरज आहे. फ्री हिट बॉल, फ्री हिटचा बॉल उडवलाय, फिल्डर आहे तिकडे, बॉल एक टप्पा, बॉन्ड लाईन पार, येतोय चौकार. फलकावरती फ्री हिट वरती वार केला, चौकार आला. नांदुरकर पुन्हा तयार, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केलाय, बॉल निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 2 चेंडू फेकून झाले. 29 धावा फलकावरती आहेत. 16 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. आता डॉट बॉल इम्पॅक्ट करतील, आता विकेट इम्पॅक्ट करेल जी की मिळत नाही. आणि आता हेड टू हेड फाईट कडे पुन्हा एकदा आपण लक्ष देऊयात. या पोझिशनवरती टेंभोली संघाच्या 31 धावा होत्या परंतु 7 विकेट होते. सिद्धिविनायक संघ धावेने कमी 29 आहेत परंतु 1 विकेट आहे, ते विकेट इम्पॅक्ट करतात. आणि सध्याच्या कंडिशनला विकेटच महत्वाचे आहेत. 16 चेंडू 13 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार, पायामध्ये टाकलेला स्वीप करायचा प्रयत्न, लफ फुल टॉस बॉल, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. 15 मध्ये 13 ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, स्वीप करायचा प्रयत्न केला, दोन्ही पायांचा मधोमधनं यष्टांच्या जवळी बॉल गेला परंतु त्यानंतर कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. प्रतीक पोहोचले तिथपर्यंत. चौथा बॉल आहे, पुढे स्टेप आउट केलाय, हलक्या पद्धतीने ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला बॉल आहे, उचलला जाईल, क्विक फेकी. वाह मोनिश पाटील, काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जितक्या वेगाने आला ना तितक्याच वेगाने बॉल फेकला आणि मला असं वाटतं की असं म्हणावं लागेल की चीते की चाल बाज की नजर और मोनिश पाटिल के रफ्तार से कोई संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकता है. फार वेगाने गेला होता, चित्यासारखा गेला होता. 12ची गरज आहे. 14 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. आणखी एक चांगला बॉल,
फिल्डर आहे डीप मध्ये. आता दुसरी इझी मिळू शकते कारण की लेट झाले फिल्डर पोहोचण्याकरिता आणि 2 धावा तर इझिली बनवल्या गेल्या. आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलक 32 आकड्यावरती 42 सपाटला करत असताना 13 बॉल राहिलेत आणि 13 चेंडूमध्ये विजयाकरिता 10 धावेंची गरज आहे. पण आता एक प्रश्न पडेल की यश नांदुरकरचा षटक आता ही स्पेलचा दुसरा हाताळतोय. प्रतीकने चांगली गोलंदाजी केलेली, मोनिश थोडे महाग गेले होते, परंतु आता चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. पण 5व्या षटकामध्ये पॅनल्टीमेट षटकामध्ये कोण येणार? प्रतीक बॅक होईल की एखादा फ्रेश गोलंदाज यूज केला जाईल? 10ची गरज आहे. अंतिम बॉल, कटर बॉलचा वापर, परंतु अंपायर कडे लक्ष द्या. अंपायरचा इशारा आलाय, हा नो बॉल आहे आणि चौथा नो केलाय. तिसरा नो बॉल आहे या डावामधला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये खर्च केला धावा. चेंडू चांगला होता, चेंडू मध्ये कोणतीच खराबी नव्हती, परंतु म्हटलं होतं ना की तुम्ही ती लक्ष्मण रेषा ओलांडली तर तिचा भुक्ता भरावा लागेलच. फ्री हिट, हो हो हो, बॉल उडवलाय. इट्स अ कडक. बॉल आणि 12 चेंडू मध्ये विजयाकरिता 3 धाव्यांची गरज आहे. मंदार गोराटकर गोलंदाजीवरती आलाय. मंदार गोराटकर गोलंदाजीवरती. पॅनल्टीमेट षटक. रोशन, कुणाल, कम्मालीचा खेळ. रिवर्स खेळायचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू पासून सुरुवात करतोय मंदार. 11 बॉल आणि 11 मध्ये आता 3 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज तयार. पुन्हा स्टंप मध्ये जायचा प्रयत्न केलाय. आता मंदारला नमस्कार करायचा असेल तर काहीतरी चमत्कारच करावा लागेल, कारण की इकडनं मॅच जिंकायची असेल तर एखादा चमत्कारच टेंबवली संघाला आतमध्ये आणू शकता, कारण की 3 धाव्यांची गरज आहे. असं नाही की इकडनं होऊ शकत नाही, होईल, पण त्याकरिता म्हटलं ना की चमत्कार हवाय. 2 डॉट आलेत लगातार. ऑफ स्पिनी केले, लेग स्पिनी केलंय. पुन्हा फिरवलाय बॉल हवेमध्ये, उंचीवरती फिल्डर पोहोचतील आणि त्यानंतर चांगले प्रयत्न केले परंतु कॅच ड्रॉप आणि त्यानंतर एक सिंगल बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावले गेले. परंतु कुणाल नाराजी व्यक्त करतोय आणि साहजिक आहे. दुसरी धाव कंप्लीट झाली होती आणि झाली असती आणि कुणाल तेच म्हणत होतं की धाव घेणं गरजेचं आहे, मॅच लवकर फिनिश करणं गरजेचं आहे. आणि ती कुणालची नाराजी थोडीशी व्यक्त जी केली आहे, जो चेहऱ्यात एक्सप्रेशन होते ते साहजिक होते. पण रोशन म्हणतो की नाही, अजून जर आम्ही 6 षटक हाताळले तर खेळावं लागेल. कुणाल मॅच फिनिश करेल की काय? बॉलला उडवलाय, बॉल हवेमध्ये आणि बॉल निघून गेलाय सीमा पार. कुणाल वरती रोशनचा होता विश्वास आणि त्याला सार्थकी ठरत असताना सिक्सर. जिंकली मॅच टीम सिद्धिविनायक मीरा रोडने.
आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ज्याने फायपर कंप्लीट केलं या स्पर्धेमधला मधला पहिला फायपर कंप्लीट करणारा खेळाडू ठरलाय या मॅचचा हिरो विवेक. चला विवेक या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे आपण विवेकला दिवात प्लेअर ऑफ द मॅचचा पारितोषिक